ऐका हो मंडळी, तुळशी मातेच्या विवाहाची कथा. आज आपण कथा ऐकणार आहोत तुळशी मातेची आणि श्री विष्णूंची. श्री विष्णू शालिग्राम दगड का बनले याची. ही तुळशी विवाहाची कथा ऐकल्यामुळे जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होते. जीवनातील सर्व प्रकारच्या व्यथा दूर होतात. प्राचीन काळी एक ऋषी होते ज्यांचे नाव होते साबीर, ज्यांनी घोर तपश्चर्या करून महालक्ष्मी मातेस प्रसन्न करून घेतले होते. त्यांच्या तपश्चर्येवरती प्रसन्न होऊन मातेने प्रगट होऊन त्यांना वर मागण्यास सांगितला. माता म्हणाली, जो वर मागायचा असेल तो माग. तुला जितकं धन वैभव पाहिजे तितकं मी तुला देईल. साक्षात माता लक्ष्मीला आपल्यासमोर पाहून मुनिवर खूप आनंदी झाले आणि त्यांनी मातेस नतमस्तक होऊन नमस्कार केला. ते मातेस म्हणाले, माते, मला धनवान बनायचे नाही. माझ्या घरी संतान नाही, त्यामुळे तुम्ही मला माझ्या घरी पाहिजे आहात. माझ्या तुम्ही घरी यावे. त्यांचे हे बोलणे ऐकून माता लक्ष्मी प्रसन्न झाली. माता म्हणाली, जर दुसरा कुणी तुझ्या जागी असता तर ती धनधान्याची देवी म्हणून माझ्याकडून खूप काही मागून घेतलं असतं, पण तू मात्र सर्व गोष्टींचा त्याग करून मला तुझ्या घरी येण्यास आमंत्रित करत आहेस. मी तुझ्या घरी तुळशी मातेच्या रूपात येईल, पण मी माझ्या पती श्री विष्णूंपासून वेगळी राहू शकत नाही, त्यामुळे तेही माझ्यासोबतच असतील. असे सांगून माता अंतर्धान पावली. त्यानंतर तुळशी रूपात ती साबीर ऋषीच्या घरी आली. त्यांच्या घरी कन्यारत्न झाले म्हणून सर्वजण आनंदित होते. ती मुलगी जशी जशी मोठी होऊ लागली तशी तशी ती खूप सुंदर दिसू लागली, पण तिचं मन मात्र श्री विष्णूंच्या ध्यानी लागलं होतं. ती मनोमन विष्णूंना प्रार्थना करत होती. ती म्हणत होती, या जन्मी देखील तुम्हीच मला वरावे. तेव्हा विष्णूंना मिळवण्यासाठी ती घोर तपश्चर्या करू लागली. तिची ही तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव तिच्यावर प्रसन्न झाले. ब्रह्मदेव तिला म्हणाले, कन्ये, तुला जो वर हवा आहे तू तो वर माग. तेव्हा ती कन्या म्हणाली, मला असा वर द्या की मी श्री विष्णूंच्या पायाशी मला स्थान भेटेल. त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले, हे वरदान देणे शक्य नाही, पण श्री विष्णूंचा अंश असलेला एक राक्षस शंखचूर जो दानव कुळात जन्माला आलेला आहे, त्याच्यामध्ये भगवान श्री विष्णूंचे अंश आहेत. त्याने दानव कुळामध्ये जन्म घेतलेला आहे, पण तो खूप सुशील आहे. तू त्याची अर्धांगिनी बनल्यावरती तुझं भाग्य उजळेल. अजाणतेपणी त्याच्याकडून मागच्या जन्मी पाप झालं होतं, त्यामुळे त्याचा जन्म यावेळेस दानव कुळात झालेला आहे. त्याला मागच्या जन्मी हा वर मिळाला होता की पुढच्या जन्मी तू वृंदासोबत लग्न करशील आणि तिच्या पुण्यामुळे तुझा उद्धार होईल. हे सारं ऐकल्यावरती वृंदा शंखाचूर सोबत लग्न करण्यासाठी तयार झाली. वृंदासारखी पतिव्रता पत्नी मिळाल्यावरती शंखाचूर खूप आनंदित झाला. त्याने आपल्या राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली. सर्व देवतांना देखील त्याने जिंकून घेतलं. स्वर्गाचे राज्य देखील त्यानं हिसकावून घेतलं. त्यामुळे सर्व देवी देवता मिळून ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांनी ब्रह्मदेवास विचारले की शंखाचूराकडून आता आम्ही कसं राज्य घ्यावं. तेव्हा ब्रह्मदेवानं सांगितलं की त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता आहे, त्याच्यामुळे तिच्या पावित्र्याच्या जोरावरती तो यशाच्या या शिखरावरती चढत आहे. जर त्याच्या पत्नीचे पावित्र्य भंग झालं तरच त्याला हरवणे शक्य आहे. तेव्हा यातून मार्ग काढण्यासाठी सर्वजण महादेवांच्या चरणी जातात. त्यांना सर्व वृत्तांत सांगतात. तेव्हा महादेव म्हणतात, मी जाऊन त्याला समजावतो आणि स्वर्गाचं सिंहासन पुन्हा मिळवतो. त्याप्रमाणे महादेव शंखाचूरला भेटण्यासाठी येतात. ते त्याला समजावून सांगतात की तू स्वर्गाचं सिंहासन परत कर. पण शंखाचूर तेव्हा सांगतो की मी हे सिंहासन युद्ध करून जिंकलेलं आहे. जर कुणी माझ्यासोबत युद्धामध्ये जिंकलात तर हे सिंहासन मी नक्की देऊ शकतो. तेव्हा महादेवांनी त्याला समजावून सांगितलं की मी महाकाल आहे. तू माझ्यासोबत युद्ध करशील तर तुझं अपयश निश्चितच आहे. पण शंखाचूर मात्र आपल्या निर्णयावरती ठाम असतो. तेव्हा दोघेही युद्धासाठी सज्ज होतात. महादेवांसोबत इतर देवांनीही युद्धासाठी सर्व तयारी केलेली असते, पण हे युद्ध मात्र जिंकणं शक्य दिसत नव्हतं, कारण सर्व देवतांनी आपले सारे अस्त्र शस्त्र वापरले होते, पण शंखाचूर मात्र कशालाही जुमानत नव्हता. शंखाचूर स्वतः लुप्त झाला होता. त्यामुळे देवतांना हे कळत नव्हतं की वार नेमका कोणावर केला पाहिजे. शंखाचूराच्या या लीलया पाहून देवांनाही प्रश्न पडला होता.
कशा प्रकारे शंखाचूरला आपण हरवू शकत नाही. आता यावरती मार्ग म्हणून सर्वजण भगवान विष्णूंच्या चरणी जातात. तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना सांगितलं की त्यांची पत्नी पतिव्रता आहे, त्यामुळे तिचं पुण्य याच्या कामात येत आहे. त्यामुळे त्याला या युद्धात हरवणं अशक्य आहे. जोपर्यंत त्यांच्या पत्नीचं पावित्र्य भंग होत नाही तोपर्यंत हे युद्ध जिंकणं शक्य नाही. जर त्यांच्या पत्नीचं पावित्र्य भंग झालं तरच तो युद्धामध्ये हरेल. तेव्हा आपण त्याच्याकडून स्वर्ग हिसकावून घेऊ शकतो. तेव्हा सर्व देवतांनी विष्णूंना गळ घातली की हे काम फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता. शंखाचूरने सर्वांना वेठीस धरलं होतं. सर्व देवांनी विष्णूंना विनवणी केल्यावरती ते ह्या गोष्टीसाठी तयार होतात. विष्णूंच्या सांगण्याप्रमाणे सर्वजण पुन्हा युद्धासाठी सज्ज झाले. विष्णूंनी मात्र शंखाचूरचे रूप धारण केले होते. शंखाचूर बनून विष्णू महालामध्ये आले. तिथे येऊन ते वृंदाला आवाज देतात. आपल्या पतीचा आवाज ऐकल्याबरोबर वृंदा धावतच बाहेर येते. तेव्हा विष्णुरूपी शंखाचूर तिला सांगतात की मी सर्व देवांना हरवून आलेलो आहे. हे ऐकून वृंदाला खूप आनंद होतो आणि ती विष्णुरूपी शंखाचूरला आलिंगन देते. यामुळे विष्णू आपण रचलेल्या कटात यशस्वी होतात. वृंदाला विष्णूची ही चाल लक्षात येत नाही, पण तिकडे मात्र शंखाचूरला शक्ती हरवल्यासारखे वाटू लागते आणि या संधीचा फायदा घेऊन महादेव आपलं त्रिशूल त्या दिशेने फेकतात. तेव्हा शंखाचूराचा नाश होतो. जेव्हा शंखाचूराचा नाश होतो तेव्हा विष्णू आपल्या मूळ रूपात येतात. कपटाने माझं पावित्र्य भंग केलं म्हणून वृंदाला खूप राग येतो. ती क्रोधाने विष्णूंना दगड बनवण्याचा शाप देते. तेव्हा विष्णू शालिग्राम नावाचा दगड बनतात. तेव्हा विष्णू वृंदाला सांगतात की तुझा हा शाप वरदानापेक्षा कमी नाही. तुझ्या आणि शंखाचूराच्या उद्धारासाठी मला हे करावं लागलं. तुम्हा दोघांना मला शापमुक्त करायचं होतं. तुम्ही आता शरीराचा त्याग करून तुळशीच्या रूपात जन्म घेशील आणि माझी पूजा तुळशी दलापासून होईल. मी शालिग्राम दगड बनेन. माझ्या मुकुटावरती नेहमी तुझं स्थान असेल. मी शालिग्राम दगड आणि तू त्याच्यावरची तुळस असशील. जेही तुझ्यासोबत माझे पूजन करेल त्यांचे सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होईल. देव उठणे एकादशीला मी तुझ्यासोबत विवाह करेल. शंखाचूरला मीही आपल्यासोबत जागा देईल. तुझ्या पतीच्या हड्ड्याच्या चूर्णापासून शंखाची उत्पत्ती होईल. त्या शंखापासून माझी तसेच इतर देवतांचीही पूजा आराधना केली जाईल. जिथेही हा शंख ध्वनी असेल तिथे मी विराजमान असेल. तू मागच्या जन्मी बद्रीवनात मला मिळवण्यासाठी एक तपश्चर्या केली होती. आता पुढच्या जन्मी मी नारायण रूपात बद्रीनाथ वनामध्ये स्थापित होईल. तेव्हा तेथे माझी पूजा ही फळाफुलांनी न होता तुळशीने होईल. माझ्या मुकुटावरती तू विराजमान होऊन माझ्यापेक्षाही श्रेष्ठ पद प्राप्त करशील. एकादशीला जो हा आपला विवाह करेल त्याच्या जीवनात कधीही दुःख येणार नाही. तेव्हापासून शालिग्राम दगडासोबत तुळशीचा विवाह केला जातो. जय तुलसी माता.